नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात मानतो मराठी. ओळखलात का ह्या ओळी? मराठीतील सुप्रसिद्ध कवी, गझल सम्राट म्हणून नावलौकिक मिळवलेले, मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार ज्यांनी रुजवला ते कविवर्य सुरेश भट. त्यांचीच आज आपण कविता बघणार आहोत, रंग माझा वेगळा. त्यांचाच काव्यसंग्रह आहे रंग माझा वेगळा, आणि त्यातलीच ही कविता. कवितेचं नावही शीर्षकही तेच आहे, रंग माझा वेगळा. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जशी कवीची परिस्थिती असेल, त्याने जे सुखदुःख उपभोगलं असेल, तेच त्याच्या कवितेमध्ये सुद्धा येते. सुरेश भट यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं. ते लहान असताना त्यांना पोलिओ झाला होता. त्यामुळे ते एका पायाने अपंग होते. त्याचं दुःख त्यांना आयुष्यभर होतं. ते दुःख बाजूला सारून ते उत्साही राहत असत. त्यांची आई कविता करायची, त्यामुळे साहजिकच वारसा सुरेश भट यांच्याकडे आला. ते देखील काव्य निर्मिती करू लागले. शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला. अनेक कविता लिहिल्या, परंतु त्या काही प्रसिद्ध केल्या नव्हत्या. त्यांच्या कवितेची एक अशीच वही सुप्रसिद्ध संगीतकार गायक हृदयनाथ मंगेशकर यांना सापडली. त्यानंतर त्यांनी सुरेश भट यांना शोधून काढलं आणि त्यांच्या कवितांना चाली दिल्या. मृदू हळूवार असणारी त्यांची कविता अनेक वेळा तीक्ष्ण व बोचरी होते, आणि म्हणूनच त्यांच्या अनेक गझला याच खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांची गीतं झाली ती सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आज गोकुळात रंग खेळतो हरी असेल, किंवा मालवून टाक दीप असेल नाही तर असेल, किंवा उषक्काल होता होता काळ रात झाली. अशा प्रकारच्या त्यांच्या गझला खूप प्रसिद्ध आहेत. गझल या काव्यप्रकारात फारसी आणि उर्दू हे शब्द जास्त करून येतात. फारसी व उर्दू कवींनी रचलेली शायरी म्हणजे गझल. गझलकार गालिब हे सर्वांना माहीतच आहेत. अनेक गझलकार होऊन गेले. अनेक गझल आपल्याला माहिती आहेत, आजच्या काळात सुद्धा आहेत. मग या गझलेत मानवाच्या मूलभूत भावभावनांवर भाष्य केलेलं असते. रंग माझा वेगळा ही कविता सुद्धा याच काव्यसंग्रहातून म्हणजे रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. गझलकार म्हणतात, मला माझी वेगळी ओळख झाली, वेगळं व्यक्तिमत्व समजलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा. म्हणजे काय बघा आता, की वेगळं व्यक्तिमत्व कवीचं होतं. कवी इतरांच्या पेक्षा वेगळा हे त्याला जाणवायचं. तो लोकांच्या मध्ये मिसळायचा, त्यांचं सुख असेल दुःख असेल जाणून घ्यायचा, त्यांच्या भावभावना ऐकल्या, विचार ऐकले. थोडा वेळ त्यांच्यातलाच एक होऊन कवी जायचा, त्यांच्यातच तो गुंतून जायचा. पण तरीही कवी स्वतंत्र होता. कवीने स्वतःचे स्वातंत्र्य जपले होते, स्वतःचे वेगळेपण जपून ठेवले होते. मी इतरांपेक्षा वेगळा आहे, वेगळा विचार करतो हे कवीला माहीत होतं. कवीला अनेक अनुभव आले. वेगळ्या विचारांचा कवी आहे हे त्याला जाणवलं.
कवी म्हणतो की माझे पाय मोकळे, म्हणजे मी कुठेही जाऊ शकत होतो, म्हणजे स्वतः नाही, अपंग होते अर्थात कवी. विचारांनी कवी फेरफटका मारत होते, पुढे पुढे जात होते, म्हणजे कवी इतरांमध्ये राहून सुद्धा इतरांच्या पेक्षा वेगळा विचार कवी करत होता. म्हणून कवी वेगळा होता. कोणताही साहित्यिक असेल, कवी असेल, तो इतरांच्या पेक्षा वेगळा विचार करतो, म्हणून तो वेगळा असतो. सगळेच कवी होऊ शकत नाहीत, सगळेच लेखक होऊ शकत नाहीत. जो कोणी वेगळा विचार करतो तोच कवी किंवा लेखक होतो. म्हणून कवी पुढे म्हणतो, कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. बघा, कवी असे म्हणतात की जग अनुभवले तेव्हा कवीला जाणवलं की लोकांना उन्हाच्या झळा लागतात. सगळ्यांनाच लागतात, आपल्यालाही लागतात. म्हणून आपण काय करू, उन्हाच्या झळा लागल्या की आपण सावलीत जातो. उन्हाच्या झळा लागतात याचा अर्थ इथे असा घ्यायचा की प्रत्येकालाच दुःख असतंच की, कुणीही जगामध्ये सुखी नाही. कवी देखील नाही आणि कवीच्या आजूबाजूची माणसे देखील नाही. दुसऱ्याचे दुःख ऐकून बाजूची लोकही दुःखी होतात, पण कवीच्या बाबतीत मात्र वेगळं होतं. सर्वसामान्य लोकांना उन्हाच्या झळा लागतात. दुःख त्यांना जे आहे ते खूप बोचतं आणि त्या दुःखाने हे लोक अधिक दुःखी होतात. कवी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे, म्हणून कवीला उन्हाच्या झळा लागतात, कवीला मात्र सावलीच्या झळा लागतात. म्हणजे काय तर लोक दुःख खूप झाले की सुखाची वाट बघतात, पण कवीच्या वाट्याला सुख फार कमी येतं. कवी सुखात सुद्धा दुःखी असतो. सुखाचे क्षण आले की ते सुद्धा कवीच्या बाबतीत, कवीच्या आयुष्यात खूप कमी येतात. ते सुखाचे क्षण आले तरी सुद्धा कवी निराश आणि दुःखी होतो, कारण कवी एकतर अपंग आहे, त्याची खंत त्याला आयुष्यभर राहते. कवीचा एक अनुभव त्याने सांगितलेला आहे की कॉलेजला असताना कवी अनुत्तीर्ण झाले होते, म्हणजे नापास झाले होते. त्याचाही ठपका त्यांच्यावरती होता. म्हणजे जरा काही चांगलं करायला लागलं की लोक त्यांना काहीही म्हणत आणि म्हणून ते त्यांना सलत असे, त्यांना त्याचं खूप वाईट वाटत असे. सुख जरी आलं तरी कवी त्याच्यामध्ये दुःखी होत असे, हे या ठिकाणी सांगितलंय. म्हणून कवी म्हणतो, सावलीच्या सुद्धा मला झळा लागतात. मग कवी पुढे काय म्हणतो बघा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. पहा कवी काय म्हणतात की नेहमीच येणारं हे दुःख आहे, नेहमीची येतो पावसाळा असं म्हटलं जातं, नेहमीच आहे. रोज मरे त्याला कोण रडे असं सुद्धा आपल्याकडे म्हणतात. म्हणून कवी असं म्हणतो की हे दुःख नेहमीच आहे, सुख फार कमी. आणि तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, दुःख पर्वता एवढे आणि सुख हे एकदम थोडंसं असतं, किंचित असतं. आणि त्या तेवढंसं सुख जरी तरी मनुष्य खूप आनंदात राहतो. पण कवीच्या नशिबात मात्र तेवढं सुद्धा येत नाही. म्हणून कवी म्हणतो की या दुःखाचा मला खूप लळा लागलाय, कारण माझे आसवे म्हणजेच अश्रू माझ्या सतत बरोबर असतात. या दुःखांना मी आपलंसं केलंय. मी जीवन कसे जगायला सुरुवात केली हे मलाही माहित नाही, कारण हे जीवन जगायला सुरुवात करतानाच आयुष्याने माझा स्वतःचा घात केला, म्हणजे विश्वासघात केला. कवी अपंग झाले, पुढे शिक्षणात अनेक अडथळे आले, अनेकांनी त्यांची कुचेष्टा केली, परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. आणि म्हणूनच त्याच दुःखाचा कवीने हसत मुखाने स्वीकार केला होता. अजिबात दुःख करत बसलं नाही, कारण दुःखाला सुद्धा या कवीची सवय झाली होती.
सुखाचे क्षण आले तरी सुद्धा ते वेदनादायी होते. दुःख वाढत गेलं आणि आयुष्याने फसगत का केली हा प्रश्न सतत त्यांना पडलेला असायचा. हे सततच व्हायला लागलं आणि म्हणून या दुःखाचा मला लळा लागला असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढे काय म्हणतात बघा कवी. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन आयुष्य कुठे गेले कापुनी माझा गळा. कसा आयुष्याने विश्वासघात केला ते काही समजत नाही. आयुष्य जगण्याचा मार्ग हा सापडत नव्हता. काहीतरी चुकत होते. नीट मार्ग दाखवणारं कोणी नव्हतं. सगळीकडं खोटी खोटी माणसं होती असं वाटायला लागलं. काय करावं, कुठे जावं काही कळत नव्हतं. म्हणून कवी खूप दुःखी झाला होता. माझ्या आयुष्याने माझा विश्वासघात केलाय असं त्यांना सर्वस्वी वाटायचं. कसं आणि कुठे कसा काय मी जगायला लागलो हे कवीलाच कळलं नाही. आणि आपलं दुःख कवी मग कवितांमधून मांडू लागला. लोकांपर्यंत ते पोचू लागलं. खूप उशिरा सुरेश भटांच्या कविता समाजाला कळल्या. त्याही हृदयनाथ मंगेशकरांनी बाहेर आणल्या तेव्हा कळल्या. असे हे आपल्यातच रमलेले सुरेश भट. पुढे म्हणतात, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. बघा की मार्ग सापडत नव्हता. नीट मार्ग दाखवणारं कोणी नव्हतं. सगळीकडे खोटी माणसं होती. कारण जो मला रस्ता दाखवणारा आहे, जो मला पुढे घेऊन जाणारा आहे, म्हणजे जो मार्गदर्शक आहे, तो मार्गदर्शकच पांगळा होता. आणि कुठे जायचंय हे तो बघू शकत नव्हता, कारण तो आंधळाही होता. असे त्यांनी स्वतःचे वर्णन केले. मी चालू शकत नव्हतो, मी आंधळा आहे. मी पुढचा मार्ग बघू शकत नव्हतो, मी भविष्य बघू शकत नव्हतो. पुढे काय करायचं हे मला कळत नव्हतं, कारण मी आंधळा होतो. आणि याची खंत त्यांना आयुष्यभर होती. त्यांचे आयुष्य हे नैराश्याने ग्रासलेले होते. बघा, कलावंत किंवा कलाकार जे असतात किंवा जे साहित्यिक असतात ते त्यांचं स्वतःचं दुःख काव्यामधून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यातले सुरेश भट एक होते. खूप निराश होते आयुष्यामध्ये आणि आपलं दुःख मग ते काव्यामधून प्रकट करायचे. पुढे शेवटी ते काय म्हणतात बघा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न पेटण्याचा सोहळा. काय म्हणतात बघा की माझ्यासारखी म्हणजे कवीसारखी नैराश्याने ग्रासलेली अनेक दुःखी निराश माणसे समाजामध्ये आहेत. म्हणून मला रडून चालणार नाही, म्हणून मला नैराश्यात राहून चालणार नाही, तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला या निराश दुःखी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी मला सूर्याचं काम करायचंय. सूर्य जसं सगळ्या जीवसृष्टीला जीवनदान देतो, मार्ग दाखवतो, मार्गदर्शन करतो, तसं या समाजाला मला मार्गदर्शन करायचंय. जे दुःखी निराशी लोक आहेत, जे अपंग लोक आहेत, अशा लोकांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. त्या लोकांसाठी मला प्रकाशाचा किरण व्हायचंय. म्हणून मला त्या लोकांसाठी मध्यरात्रीचा सूर्य व्हायचंय. सतत फिरत राहील, लोकांचे दुःख वेदना जाणून घेईल असा सूर्य मला व्हायचंय. स्वतःचे दुःख मला बाजूला सारायचंय आणि या गोर गरीब व्यथित लोकांचं दुःख मला संपवायचंय. मला अन्यायाविरुद्ध पेटून उठायचंय. मला स्वतःसाठी नाही, परंतु मला इतरांच्यासाठी काहीतरी करायचंय. आणि म्हणून मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे असं कवी म्हणतात. कवी फक्त स्वतःचा विचार करत नाही. जरी अपंग असला,
जरी कुचेष्टेचा विषय असला तरी कवी फक्त स्वतःचा विचार करत नाही, तर कवी समाजाचा विचार करतो. म्हणून कवी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे. म्हणून कवितेचं शीर्षक सुद्धा त्यांनी तेच दिलंय की माझा रंग वेगळा आहे. रंग म्हणजे माझे विचार वेगळे आहेत, जे समाजाचे विचार आहेत, एककल्ली विचार आहेत किंवा समाजाच्या पेक्षा वेगळा विचार, वेगळी वाट मी निवडलेली आहे आणि त्याच वेगळ्या वाटेने मी जाणार आहे. आणि जे दुःखी आहेत माझ्यासारखेच, त्यांना सावरण्याचं काम, त्यांना हात देण्याचं काम मी करणार आहे. मी ते करू शकतो कारण माझा रंग वेगळा आहे, असं या गझलमध्ये सुरेश भट यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आपल्याला ही कविता, ही गझल विद्यार्थी मित्रांनो समजली असेल. धन्यवाद.